पाहुणे आले तर ते पाहुणे खाऊ घेऊन यायचे आणि त्या खाऊची वाटणी होत असायची. मोठं झाल्यानंतर कळालं की संपत्तीचीही वाटणी होते. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणावाची वाटणी करता येते का? तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा आपण कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जातो तेव्हा आपण काय करतो? लहान मुलांसाठी खाऊ घेऊन जातो आणि त्या घरातली आई सगळ्या मुलांना तो खाऊ अगदी सारख्या प्रमाणात देते. हे सगळ्यांच्या घरी घडतं, सगळ्यांच्या सोबत घडतं आणि हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मोठं झाल्यानंतर काय होतं? मोठं झाल्यानंतर धन दौलत, संपत्ती, धन धान्य या सगळ्यांची देखील वाटणी होते. दुर्दैवाने आजकालच्या परिस्थितीत तर असंही काही ठिकाणी पाहायला भेटतं की चक्क आई वडिलांची सुद्धा वाटणी होते. तू आईला सांभाळ, मी बाबाला सांभाळतो. बाजारातून आणलेल्या खाऊची वाटणी होऊ शकते, खेळणीची वाटणी होऊ शकते. एवढंच काय, जर संपत्तीची, धनधान्याची जर वाटणी होऊ शकते तर ताणतणावाची वाटणी का होऊ शकत नाही? नक्कीच होऊ शकते. ताणतणावाची सुद्धा वाटणी होते. आता ताणतणावाची वाटणी म्हणजे काय? माझ्या मनात असंख्य असे विचार आहेत, नकारात्मक विचारांनी मला घेरलेले आहेत आणि ते विचार दुसऱ्याला देणं म्हणजे ताणतणावाची वाटणी का? नाही. ताणतणावाची वाटणी म्हणजे काय? ज्या विचारांनी मला घेरलंय, ज्या विचारांचा मला त्रास होतो, तो विचार आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणे. जवळची व्यक्ती म्हणजे कोणीही असू शकतं, मित्रमैत्रिणी असू शकतात, आई वडील असू शकतं, बहीण भाऊ असू शकते. आपण ज्या व्यक्तीला मन मोकळेपणाने बोलू शकतो त्या व्यक्तीला आपल्या समस्या, आपल्या मनात असणारा ताणतणाव जर सांगितला तर काय होईल? एकतर सगळ्यात आधी आपलं मन हलकं होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादा पर्याय सापडला आणि त्या पर्याय जर आपल्यावर लागू झाला, त्या पर्यायाने जर आपल्याला मार्ग मिळाला तर आपला ताणतणाव कमी होण्यास मदत होतो. मग काय? मग झाली ना ताणतणावाची वाटणी. तुम्हाला काय वाटतंय? ताणतणावाची वाटणी होऊ शकते का? मला तर वाटतंय की ताणतणावाची सुद्धा वाटणी होऊ शकते. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा. धन्यवाद.